नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर वाळवण स्पेशलमध्ये आज आपण नागलीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. सोप्या पद्धतीचे अगदी बघा, मस्त खायला असे नरम चविष्ट असे हे पापड तयार होतात. वर्ष 2 वर्षही टिकतात हे आणि एकदम पौष्टिक असते नागली. तर आपण हे पापड बनवून ठेवले ना तर कधीही खाऊ शकतो. तळून खा, भाजून खा. तर चला मग वेळ न घालवता आपण बघूया नागलीचे पापड कसे बनवायचे. तर इथे मी 4 किलो नागली घेतली होती. स्वच्छ निवडली, धुतली. त्यानंतर रोळून ती आपल्याला 1 ते 1.5 दिवस पाण्यात ठेवायची. नंतर ती उपसून घ्यायची. एका कपड्यामध्ये बांधून ठेवायची एक रात्रभर, म्हणजे जेणेकरून त्याला कोंब फुटतात. कोंब फुटल्यावर थोडी वाळवायची आणि फॅनखाली वाळवायची आणि दळून आणायची आणि वस्त्रगाळ करून घ्यायचं. अस्तेरच्या मापाने गाळलेलं पीठ मी मोजून घेतलं. तर इथे 5 ते 5.5 माप पीठ भरतं 4 किलो नागलीचं. त्यानंतर मी इथे काही मसाले तयार केलेले आहे पापडासाठी बघा. तर मापाचा जो 1 कप येतो तो पाऊण कप भरून मी बडीशोप, ओवा, जिरं घेतलेलं आहे. तीळ 1 कप घेतलेली आहे आणि फुलाखार घेतलेला आहे पाऊण कप. त्यानंतर 2 चमचे खसखस, 1-1.5 चमचा आपण हिंग घ्यायचा, 2 ते 2.25 चमचे मीठ घ्यायचं. तर मी हे 5 ते 5.5 मापासाठी मसाला काढलेला आहे. त्यानंतर आपण चुल्यावर पातेल्याला मस्त बूड लावून पातेलं ठेवलं. त्यामध्ये जितकं पीठ भरलेलं आहे तितकं पाणी ठेवायचं आणि एक करत हे सगळे मसाले टाकायचे. हिंग, खसखस, त्यानंतर बाकीचे जे मसाले घेतलेले होते, जिरं, ओवा, बडीशोप हे आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून. मस्त एकदम बारीक पावडर नाही, थोडीशी जाडसर ठेवायची. मस्त सगळं टाकून घेतलं, झाकण ठेवलं, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान अशी बघा उकळी यायला लागली की यामध्ये आपण नागलीचं पीठ टाकायचं असतं गाळलेलं. तर इथे हे 5 अस्तेर पीठ आलेलं आहे. 1 किलोचं माप असतं जुन्या पद्धतीचं, त्याप्रमाणे भरपूर असं भरून भरून ते 5 असे माप भरले होते. आता हे पीठ टाकून घेतलं, त्याला टोचे मारून घेतले. त्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आणि 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतरच आपण हे झाकण उघडायचं. तर बघा पाणी वर यायला आलेलं आहे आणि आता आपण लगेच हे असं हाटून घ्यायचं आहे. खिशी मस्त छान तयार होते. पटापट मिक्स करायचं, एका व्यक्तीने एकाने पातेलं पकडायचं आणि मस्त हे सगळं पीठ घेरून घ्यायचं आहे. छान असं पटकन 5 मिनटात घेरून होतं. वरून पाणी लागलं तर थोडंसं टाकू शकतो. पीठ घेरून झालं की एक ओला कॉटनचा कपडा करून घ्यायचा, तो पिठावर टाकायचा आणि झाकण ठेवून ना असं मध्यम आचेवर आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे 15-20 मिनटं. थोडं पाण्याचा सपका मारून घ्यायचा वरून आणि मस्त पीठ चांगलं शिजू द्यायचं आहे. बघा नागलीचं पीठ छान शिजलेलं आहे, चमक आलेली आहे, रंगही छान आलेला आहे. पीठ तयार आहे बघा. इथे ओला कपडा वापरायचा पीठ काढायला सुरुवातीला. नंतर पिठाचा गोळा काढायचा एका प्लास्टिकच्या पिशवीत. थोडंसं तेल लावून पीठ चोळून घ्यायचं, त्याच्या अशा लाट्या करायच्या आणि आता बघा हे पापडाचं मशीन येतं. तेलाची पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावर ह्या लाट्या ठेवत असं दाबून घ्यायचं ह्या मशीनमध्ये आणि हे पापड सोप्या पद्धतीने हे झटपट तयार होतात. बघा किती पटकन तयार झालेले आहे. छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे आपण हे पापड बनवायचे. इथे आम्ही छोटे छोटे बनवत आहोत जेणेकरून तळल्यावर हे छान असे फुलतात. कढईत मावतील इथपर्यंत छोटे आम्ही करत आहोत. मस्त हे सगळे पापड करून घ्यायचे आणि खाटीवर उन्हात टाकलेले आहे. मस्त असे अंगणातच आम्ही हे छान असे वाळवायला ठेवलेले आहे. मस्त दिवसभरात छान वाळून होतं. दुसराही दिवस मी वाळून घेणार आहे. 2 दिवस मस्त सुकून घेतले हे पापड. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे वाळलेले आहे आणि बघा एक मोठी पाटी भरून हे पापडं आलेले आहे. छान अशी तगारी भरलेली आहे आपली आणि पापडही वाळलेले आहे. हवाबंद डब्यात आपण हे ठेवायचे. वर्ष 2 वर्ष हे छान टिकतात. चव पण छान लागते. तोंडाला चव नसली की तुम्ही हा पापड तळून खा, भाजून खा, मस्तच लागतो. पौष्टिक मस्त नागलीचे पापड हे तयार झालेले आहे. इथे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर मस्त छान असा फुलतो आणि पटपट तळले जातात. बघा किती दुप्पट फुलतो छान असा. गरम तेलामध्ये टाकायचा आणि मस्त फुलून येतो, पटकन तळला जातो. तर अशी मी तळून दाखवते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा हो. आणि
वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघताय, फॉलो करताय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.